नागपुरातील कडाक्याच्या उन्हात अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिक हैराण झाले आहेत। दक्षिण नागपुरातील अनेक परिसर अंधारात बुडाले आहेत। या भागात 18 तास वीज खंडित होत असल्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे। नागपुरात पारा वाढत असताना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सर्वसामान्यांना चांगलाच घाम फुटलाय। सध्या शहरातील विविध भागात अघोषित लोडशेडिंग सुरू आहे, मात्र याचा सर्वाधिक परिणाम दक्षिण नागपुरात दिसतोय। येथील अमरनगर, न्यू अमरनगर, उदयनगर, मानेवाडा यासह अनेक परिसर अंधारात बुडाले आहेत। शुक्रवारी रात्रीपासून या भागात वीज नाही। अशा स्थितीत उन्हामुळे येथील नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे। उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी स्थानिक लोक हाताने बनवलेल्या पंख्यांचा वापर करतायत, मात्र ते देखील अपुरे ठरतायत। देखिए, यहाँ पे ऐसा है कि ये न्यू अमरनगर चिखली का राजा परिसर है, जहाँ पे मैं कई सालों से रह रहा हूँ। पिछले साल कुछ मेरे पिताजी भी थे यहाँ पे, बट अभी मैं मेरी फैमिली के साथ रह रहा हूँ। बट ये अनगिनत जो कभी भी अनप्रिडिक्टेड जो करंट ऑफ हो जाता है, जिसकी वजह से पूरे नागरिकों को, यहाँ के सारे परिसर को, लोगों को तकलीफ़ होती है। जो अभी आप देख रहे हैं कि जो 9 तक का पर्टिकुलर समय है, जहाँ पे कल रात से, अभी आज की बात कर रहा हूँ मैं, कल रात से 1 बजे से लाइट गई हुई है, करंट ऑफ हुआ है, लेकिन सुबह तक नहीं आई। सुबह कुछ 6:30 बजे के बाद आई और 2 घंटा चालू रहने के बाद फिर से करंट ऑफ हुआ है। अभी देखो शाम के 5, सवा 5 बज चुके हैं। घर में और परिसर में बच्चे हैं, बूढ़े हैं और बहुत सारे ऐसे महिलाएं हैं जो सब त्रस्त हैं, नागरिक पूरी तरह से। महावितरणच्या उपकेंद्रातील तांत्रिक बिघाडांमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। एप्रिल महिन्यापासून इथे वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या कायम आहे, तर अनेक आठवडे उलटूनही ही समस्या मात्र सुटलेली नाही। 1:10 लाईन गेली तर ती सकाळी 7:30 वाजता आली। नंतर आज पुन्हा 11:30च्या दरम्यान गेली तर अजूनपर्यंत लाईन आलेली नाही आहे। तर आम्ही तक्रार करूनही त्यांचे आता फोन बंद आहे आणि आम्ही कित्येक वेळा तक्रार करून तरी पण अजूनपर्यंत त्याची लाईन आलेली नाही आहे। त्रास तर दुनिया आता चांगलाच होऊन राहिला ना। रात्रीपासून लाईन नाही आहे, मधात आली 2 वेळा गेली, पुन्हा आता दुपारी पुन्हा गेली। गर्मी का दिन है, गर्मी। अरे बाबा काही विचारूच नका। दुपारी 3 वाजता इथं येऊन बसलो, मग घरी गेलो, पुन्हा थोड्या वेळानं पुन्हा आलो, आता पुन्हा बसलो। भयंकर त्रास आहे। कडक उन्हामुळे विजेची मागणी शिगेला पोहोचली आहे। नागपूरसह राज्यात विजेची मागणी 26,000 मेगावॅट असून दिवसभर कूलर, पंखे, एसी सुरू असल्यामुळे विजेचा वापर वाढतोय। याचा अतिरिक्त भार ट्रान्सफॉर्मरवर पडतो आहे। यामुळे अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो आहे। दरम्यान ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन महावितरणने दिलं आहे।